माझ्या सख्या बांधवांनो नमस्कार. नागरिक, शासन व प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी जाहीर आवाहन करीत आहे. आपण पाहत आहोत की प्रत्येक शहराची लोकसंख्या कित्येक पटीने वाढली आहे. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छता, स्वच्छ पाणी पुरवठा, कचरा, सांडपाण्याची शहराबाहेर विल्हेवाट, प्लॅस्टिकचा वापर, अतिक्रमण, रस्त्याची देखभाल, वाहन वाहतूक, विद्युत व पोलीस व्यवस्थापन, शैक्षणिक, वैद्यकीय सेवा इत्यादी गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यास शासन आणि प्रशासनास कठीण झाले आहे. त्यामुळेच प्रत्येक शहरामध्ये बघा अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे मतभेद निर्माण होऊन राहिले आहे, झगडे होऊन राहिले आहे. म्हणून त्यावर वेळेवर नियंत्रण करणे अति आवश्यक झाले आहे. त्याकरिता नागरिक, शासन आणि प्रशासन यांच्यात समन्वय आणि सहकार्याची भूमिका असणे अत्यावश्यक झाले आहे. किंबहुना ती प्रत्येकाची जबाबदारी सुद्धा आहे. म्हणून प्रत्येक नागरिकांनी शहर माझे आहे आणि सर्व नागरिक माझे सख्खे बांधव आहेत हे न विसरता प्रत्येकाने शासन व प्रशासनाच्या नियमाचे पालन करावे. जसे की नियमित आणि वेळेवर सर्व प्रकारचा टॅक्स भरावा, कोणत्याही प्रकारचा कचरा नाली, रस्ता किंवा खुल्या जागी न टाकता कचरा कुंडीमध्येच जमा करावा आणि नंतर नगर परिषदच्या कचरा गाडीमध्येच टाकावा. जर शहरामध्ये नियमित कचरा गाडी येत नसेल, नियमित वेळेवर आणि शुद्ध पाणी पुरवठा होत नसल्यास किंवा वेळेवर नाली साफ होत नसल्यास, नाली तुंबून रस्त्यावर पाणी साचत असल्यास, दुर्गंधी येत असल्यास, पाण्याचा निचरा होत नसल्यास, पाणी सोडण्याचे नळाचे कनेक्शन नालीमध्ये असल्यास ते नालीच्या बाहेर काढण्यासाठी संबंधित खात्याकडे निवेदन द्यावे. तसेच रस्त्याचे निकृष्ट बांधकाम होत असल्यास किंवा रस्त्याला खड्डे पडल्यास किंवा वेळेवर डागडुजी होत नसल्यास, बांधकाम साहित्य रस्त्यावर पडून वाहतुकीस अडथळा होत असल्यास संबंधित खात्याकडे निवेदन द्यावे. नागरिकांनी स्वतःची जनावरे रस्त्यावर सोडू नये. जर मोकाट जनावरे जसे गाय, कुत्रा, डुक्कर इत्यादी शहरामध्ये आणि रस्त्यावर आढळल्यास निवेदन द्यावे. प्रत्येकाने वाहन वाहतुकीचे नियम पाळावे. रस्त्यामध्ये किंवा इतरांना अडथळा होईल असे वाहन उभे न करता एका बाजूला उभे करावे. जर वाहन उभे करण्यास आणि वाहतुकीस अडथळा होत असल्यास संबंधित खात्याला निवेदन द्यावे. वारंवार सार्वजनिक किंवा खाजगी विद्युत पुरवठा खंडित होत असल्यास, तसेच वैद्यकीय किंवा शैक्षणिक सेवा इत्यादी ठिकाणी समस्या असल्यास तरी आपण ताबडतोब संबंधित खात्याकडे लेखी निवेदन देऊन त्यांच्या निदर्शनास आणून द्यावे. सर्व अधिकारी
व कर्मचारी वर्गसुद्धा आपले सख्खे बांधव आहेत, म्हणून त्यांचा आदर करावा आणि त्यांच्यासोबत सौजन्याने वागावे. प्रत्येकाने लेखी निवेदन देणे आणि पोचपावती घेऊन सांभाळून ठेवणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून प्रशासनास माहिती मिळेल आणि आपल्या तक्रारीचे निवारण होईल. शासन आणि प्रशासनातील सर्व मंडळी उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांनी सुद्धा सर्व नागरिक त्यांचे सख्खे बांधव असल्याची जाण किंवा आठवण ठेवावी. कारण त्यांच्या शिक्षण आणि पदाच्या निवडीसाठी त्यांचे स्वतःचे कठोर परिश्रम आहेतच, शिवाय त्यांचे आईवडील, शिक्षक, समाज, शासन आणि प्रशासनाचे शारीरिक, आर्थिक आणि मानसिक योगदान असल्यामुळेच ते शिक्षण घेऊ शकले आणि त्या पदावर पोचले, हे त्यांनी विसरू नये. तसेच जे शिक्षण त्यांना दिले गेले ते फक्त स्वतःपुरते विचार करण्यासाठी नव्हे, तर समाजाला योग्य मार्गदर्शन किंवा दिशा देण्यासाठी दिले, जेणेकरून समाजाचा सर्वांगीण विकास आणि राष्ट्रप्रगती होईल, हे विसरता कामा नये. त्यामुळे त्यांनी नागरिकाचे प्रश्न तन्मयतेने, तत्परतेने आणि सहानुभूतीपूर्वक सोडवावे. अशा प्रकारे सर्वांनी सर्वासाठी विना संघर्ष एकजूट होऊन एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या तत्वाप्रमाणे सहकार्य करावे, जेणेकरून प्रत्येकाच्या समस्याचे निराकरण होऊन सर्वांचे जीवन समृद्ध, आनंदी आणि समाधानी होईल. तरी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी याचा विचार करावा आणि त्याप्रमाणे वागावे. धन्यवाद.